इथे एक छोटीशी मदत मागायला आले होते. हा बोल ना. म्हणजे माझ्या घरात लाईट गेलेत. डोंट वरी, मी 2 मिनिटात आलोच, थांब. नवरा आहे माझा, सध्या ऑफिसच्या कामासाठी बेंगलोरला गेला होता. येईलच आजच्या फ्लाईटनी परत. फ्लाइट नंबर E615 या बंगळुरू मुंबई या विमानाला अपघात झालेला आहे. नको नको काळजी. रितेश, परत कसा आलास? अरे बेल आत्ताच वाजली. अगं नाही रश्मी, मी खरं. अगं तू नाही का अशी धावत पळत आलीस, त्याला मिठी मारली आणि तुम्ही दोघे आत गेलात. कोण आहे? कोणीच नाही. तुला भास झाला असेल. रश्मी दार उघड. रश्मी दार उघड, असं करू नकोस. पोलीस नाही, रश्मी दार उघड. मी पोलिसांना फोन करतो. अरे रश्मी, रितेश कुठे आहे? तू काय शोध? रश्मी, रितेश कुठे आहे? अरे तुझं काय काम आहे त्याच्याकडे? तू काय शोधतोय सनी? रश्मी, रितेश कुठे आहे मला खरं सांग. तू झोपलाय? हो, तो इथे झोपला होता आणि तू त्याला मी काय केलं? रश्मी, रितेश कुठे आहे मला आत्ताच्या आत्ता खरं सांग. रश्मी, रितेश कुठे आहे? झोपला आहे. बेडरूम मध्ये जाऊ नको. का जाऊ नको? रितेश कुठे आहे? तुझं काय काम आहे ते सांगा तू. रितेश, 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 रितेश उठ ना. सलील तू काय करतोयस? तू झोपलाय ना? हा झोपलाय? हा झोपलाय? हा झोपलाय म्हणतेस तू? रश्मी, तू हे का केलंस? का केलं? काय केलं मी? अगं तू याला काय चाललंय तुमचं? मला असं वाटलं की मी स्वप्न बघतोय आणि त्या स्वप्नात तुम्ही भांडताय. भांडण कसलं? अरे काहीतरी मूर्खासारखं बडबडतोय हा. ह्याला असं वाटलं तू सोफ्यात झोपलास म्हणून सोफ्याच्या मागे तुला शोधत होता. इथे आल्यापासून मला म्हणतोय काय केलं काय केलं. काय झालं सली? याला तर काहीच झालं नाहीये. मग मी पाहिलं ते काय होतं? काय झालं याला? मला काय माहिती, कालची उतरली नसेल त्याची.
हा आधीपासूनच असा आहे का? मला नाही माहिती. हे कसले भास होत आहेत मला. रितेश जर आज झोपला होता तर मग सोफ्यावर तो कसा आला? जे घडलंच नाही ते मी पाहिलं कसं? सलील, काय रे, काय झालं? आमच्याशी न बोलता असा अचानक निघून आलास आणि इथे बसून एकटाच बडबडतोयस? आय एम सॉरी रितेश, पण आपण प्लीज नंतर बोलूया का? अरे नाही, मला जरा बरं वाटत नाही. आय एम सॉरी. रिलॅक्स. हे बघ, तुझ्या मनात जे काही असेल ते मला सांग. रितेश, तू रश्मीचा मित्र असलास तरी मीही तुला मित्र मानलंय. जे काय ते ऐकल्याशिवाय मी इथून जाणार नाही. मला सांग. हे बघ, तू जर मला नाही सांगितलंस ना तर मी समजेन की तू मला आपलं मानत नाहीस. रितेश, असं नाहीये, पण मी तुला नाही सांगू शकत खरंच. मी म्हणलं ना, मित्र समजून सांग. रितेश, मगाशी मी पाहिलं की तू सोफ्यावरती झोपला होतास आणि मी तुला. हा, काय रश्मी? नाही रितेश, बिलीव्ह मी तुला नाही सांगू शकत. प्लीज मला समजून घे. प्लीज सांग. रितेश, रश्मी तुझ्या तोंडावर उशी दाबून तुला मारण्याचा प्रयत्न करत होती. तू तडफडत होतास. काय? हो, आणि म्हणून तर धावत मी तुमच्या घरी आलो. पाहिलं तर तू शांतपणे झोपला होतास. रितेश, मला माहित नाही की मला असं का दिसलं. माझ्या मनातही असं नाहीये. म्हणजे तू मरावंस असं मला नाही वाटत. हा, मला असं अजिबात नाही वाटत. मग मला असं का दिसलं असेल? मला वेळ तर लागलं नाही ना? रिलॅक्स. काही वेळ वगैरे लागलेलं नाहीये तुला. थोडी रेस्ट घे आणि जे काही झालं ते विसरून जा. हे काय वहिनी, तुम्ही काय बी खाल्लं नाही वय? पंढरी दादा, मला खरंच काही नकोय. तुम्ही घेऊन जा आपल्या. नको नको, आई साहेब माझ्यावर रागावतील. तुम्हाला खायला घालायचं अशी सक्त ताकीद दिली त्यांनी मला. आईंना सांगा मी खाल्लं किंवा काही सांगा, मला नकोय. प्लीज घेऊन जा. साने काकूंचा फोन. त्यांना आज भेटायचं कबूल केलं होतं. आता फोन तर उचलावाच लागेल. हॅलो. अगं, तू येणार होतीस ना अस्मिता? मला माझ्या सुनेची, रेवतीची खूप काळजी वाटते ग. मला माझ्या मुलावर सुरेशवरच संशय येतोय. तो फोन सुद्धा उचलत नाहीये. मला वाटतंय त्यानेच तिला फसवलंय. पंढरी, काय आहे साहेब? अस्मिता कुठे? नाश्ता केला का तिने? होय आहे साहेब, नाश्ता केला त्यांनी. त्या स्टडी मध्ये आहे त्या. स्टडी?
स्टडीत काय करतेय ती? मला काम न करण्याचं वचन दिले तरी पुन्हा काय चाललंय हिचं? बघायलाच हवं मला. मला काही ऐकायचं नाहीये अस्मिता. आता तूच मला मदत करू शकते. कधी ते सांग ना. माझ्या मुलाच्या पुण्याच्या ऑफिसचा पत्ता देते मी तुला. काकू मी कसं सांगू तुम्हाला? मी सांगते. हे बघा साने काकू, सकाळी तुम्ही घरी फोन केलात तेव्हा स्पष्टपणे सांगता आलं नव्हतं, पण आता सांग. अस्मितानं डिटेक्टिव्हचं काम कायमचं सोडलंय. तेव्हा तुम्ही पोलिसांकडे जा किंवा आणखी कुणाकडेही जा. अहो, तुम्हाला तुमच्या सुनेची जशी काळजी आहे तशी मला माझ्या सुनेची काळजी आहेच ना. तिच्यावर किती संकट ओढवलेत याची कल्पना आहे का तुम्हाला? तेव्हा प्लीज कृपा करून पुन्हा इथे फोन करून त्रास देऊ नका. पुन्हा असे फोन आले तर घेऊच नकोस. हा मनाली, ऐक, तू जरा साने काकूंशी बोलून घे. मला घराबाहेर नाही पडता येणार. तुला आणि सिडलाच ही केस सांभाळावी लागेल आणि कदाचित तुम्हाला पुण्यालाही जावं लागेल. कळव मला काय ते. ओके. काय चाललंय तुझं? म्हणजे मला कबूल करूनही तुझं काम चालूच आहे, हो ना? आई, मी कुठे काही काम करते आणि काम न करण्याचं मी कबूल केलंय तुम्हाला. माझे सहकारी तर तुझेच सहकारी ना ते, म्हणजे इनडिरेक्टली तूच काम करतेस, हो ना? आई, व्यवसाय सोडला तरी माणुसकी सोडता येत नाही ना. गुन्हेगाराला माणुसकी असते का? कुठल्या केस मागे कोण छुपा शत्रू लपलाय हे सांगता येतं? मला विचारशील तर या स्टडी मधनं, या कामातनं जरा बाहेर पड. घरात लक्ष गुंतव. बघ अस्मिता, आता तुला बाळ व्हायला हवं. एकदा का तू आई झालीस ना की मग माझी काळजी कळेल तुला, आणि मग त्यासाठी तू स्वतःची काळजी घेशील. आई पण आहोत. हे बघ, तुझे सहकारी काम करतायत ना, करू दे, पण तुझ्या हाताखाली काम करायचं नाही. त्यांना स्वतंत्रपणे काम करायचं करू दे, माझी ना नाहीये. पण जर पुन्हा असं केलंस तर मला तुझा हा फोन जप्त करावा लागेल. तू काही खाल्लेलं नाहीस हे आईला कळलं नसलं तरी मला कळलं. तूच म्हणतेस ना, शोधलं की सापडतं. मग अशा परिस्थितीवर उपाशी राहून तुला काही सापडणार आहे का? अभि, नकोय मला, प्लीज. ठीक आहे, मी पण उपाशी राहतो, मलाही नको. अभि, तू. मी उपाशी राहू नये असं तुला वाटत असेल तर आग आग. व्हेरी नाईस.
रश्मी, सलीलला जवळजवळ रोजच आता भास व्हायला लागले. काय करायचं त्याचं? तर आपण काय करणार? अगं असं काय बोलतेस तू? डॉक्टर आहेस ना? अरे पण मी सायकॅट्रिस्ट नाही आहे, मी कॉस्मेटिक सर्जन आहे. काय करायचं काय पण मग आता? आपण त्याला फक्त सपोर्ट करण्यापलीकडे काहीही करू शकत नाही रितेश. अजून काय करणार? बस या पडद्यामुळे एवढे दिवस होत असलेला हा त्रास आता बंद होईल. न मला भास होतील, न मी परत फसेन, आणि फसल्यामुळे कोणी मला हसायलाही नको. माझ्या मनात आता कसलेही विचार नाहीत. मी एकदम ओके आहे. येस, आय एम ओके. हा पडदा लावून मी या प्रॉब्लेमवरचा उपाय शोधलाय. काय करू? एकदा बघू का त्यांच्या घरात? एकदाच बघीन फक्त. म्हणजे मला आता भास होत नाहीयेत. मला काही दिसलंय नाहीये हे कन्फर्म होईल, आणि मग मी सुटलो. अजून नो. एक मला तुला काहीतरी सांगायचंय. मला नाही ऐकायचं. सांगायचंच आहे. ऐकावंच लागेल. ऐकावंच लागेल. ते रोमॅन्टिक मूड मध्ये आहेत. नाही बघणं बरोबर नाही, पण ते तरी त्यांची खिडकी का बंद करत नाहीयेत? निदान पडदा तरी लावायचं ना. मला उगाच त्रास होतो. चोरून बघावंसं वाटतं. हो, मला बघावंसं वाटतंय. सलील, असं कुणाच्या खासगी आयुष्यात डोकावणं असभ्यपणा आहे. पण ते एकमेकांशी प्रेमाने वागतायत हे बघितल्यावर माझ्या शंका दूर होतील ना. मग निदान ती भास तरी होणार नाहीत. मी बघू का? शेवटचं विचारतोय रश्मी, माझं ऐकणार आहेस की नाही? नाही. ठीक आहे. जातो मी कायमचा. रितेशची काय थट्टाय? रितेश, तू वेडा आहेस का? तू काय करतोयस हे? मी ऐकते ना तुझं. नाही, आता तुझी संधी गेली. अरे पण मी ऐकते म्हणतीये ना मी. आता मलाच नाही ऐकायचं. अरे पण मी ऐकते ना. ऐक ना, मी पाया पडू का तुझ्या? हा, पाया पडू का? रितेश, म्हणजे रेश्मी रितेशला मारून पळून? आता मी काय करू? आता चंदू, इकडे. काय झालं साहेब? अरे आत एक माणूस फासाला लटकून मरतोय. काय मस्करी करताय साहेब? त्या दिवशी तुम्हाला 2-2 चंद्र दिसत होते, आणि आता हे माणूस. अरे बाबा ते सोड. आत खरंच एक माणूस मरतोय फासाला लटकून. तू एक काम कर, हे दार. नाही, असल्या पोलिसाच्या झंझटमध्ये आपण अजिबात नाही पडणार. सलील, काय पोलीस काय? आणि तुम्ही कोण? मॅडम, मी चंदू, तिथे जवळच राहतो. हे साहेब म्हणतायत की आतमध्ये कोणतरी फासावर लटकायलंय. हे साहेब मला कुलूप तोडायला सांगत होते. काय? तू आधी चावी दे, मला दार उघडायचं.
रितेश आत फासाला लटकून मरतोय, मला दार उघडायचंय. वेळ लागलाय का तुला? सलील, रितेश बाहेर गेलाय. तू खोटं बोलू नकोस. माझा तुझ्यावर विश्वास नाहीये. तू माझ्यावर का विश्वास नाहीये? मला चावी दे ना प्लीज. मला त्याला वाचवायला पाहिजे. तू दार उघडणार मी प्लीज. एक मिनिट. बोल बोल, माझ्यावर विश्वास नाही ना? बोल. फोन लावला मी, बोल. हा राणी बोल ग, घरीच येतोय मी. रितेश, सलील, अच्छा तू पण आहेस का तिथे? काय रे, काही प्रॉब्लेम झालाय का? मी येतोच आहे घरी, तू थांब. हा झालं? पटली खात्री का नाही अजून? झालं? पटली खात्री का नाही अजून? मॅडम, मला वाटतं हे साहेब जरा चंदू, जल्दी घेतो. काय होतंय तुला? मला काळजी वाटते तुझी. रश्मी, मला खरंच कळत नाहीये की मी असा का वागतोय, मी असा का करतोय. मला स्वतःलाच नाही कळत आहे. पण इथून पुढे माझा कुणाला त्रास होणार नाही. सलील, असं काही नाहीये. प्लीज, हे बघ तू. मी इथलं घर सोडून चाललोय कायमच. सलील आई. मनाली, तू पुण्यात थांबून सिद्धला मदत करायचं सोडून इथे का आलीयस? मॅडम, सिद्धेश्वर म्हणाला की मॅडम बरोबर थांब. तो काही सांगेल, तुला कळत नाही का? आणि मला काय गरज आहे सोबतीची? तू कुठे निघालात आपण? तू पुण्याला जायचं नाही असं? मॅडम, मी पुण्याला नाही, गावी चाललोय. काय? तू गावी का चाललायस आता? मॅडम, मी इथं काम करायला आलतो. आजी मामांनी तुमची मदत करायला मला इथं पाठवलं. आता इथं काम नाही, आणि नुसतं इथं राहायचं खायचं आपल्या मनाला नाही पटत. बेडजी नायकांचं रक्त सळसळते आपल्या अंगात, ते काय आराम करायसाठी होय? आपल्याला नाही पटत. तू तू कुठेही जायचं नाहीस. आणि जाऊन दाजी मामांना काय सांगणार आहेस तू? तुम्ही काय झालंय तुम्हाला? असं का वागताय तुम्ही? माझं कोणीच ऐकत का नाहीये? अस्मिता, शांत हो. हे बघ, आईनी तुला काम करायला नाही सांगितलंय म्हणून तुझी चिडचिड झाली. यांची काय चूक? शांत. सॉरी, खरंच सॉरी. तू कुठेही जायचं नाहीयेस, कळलं ना? तू इथेच थांबणार आहेस. थांब रे. आणि तसंही आज तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. म्हणजे मी आजीला घ्यायला जातोय, वाटेत तिला सांगेन, ती आईला कन्व्हिन्स करेल. सिम्पल, डन. बॅग आत ठेव. असं खरंच होईल? हो, ऑफकोर्स होईल. अस्मिता, तुम्ही दोघं इथं काय करताय? मी आजीला घ्यायला जातो. नाही, एक मिनिट. मी जाते आईला आणायला. अगं, अरे, तू तुझं काम कर. आलेच. चला आता आई आजींना कन्व्हिन्स करणं. म्हणजे माझ्यावर किती संकट आली, कशी संकट आली ते सांगणार. माझं काम थांबवणं कसं योग्य निर्णय ते सांगून त्यांना पटवून सांगणार. अस्मिता, चिल, डोकं थंड. काही नाही होणार, शांत राहा.
कुठे चाललायस? रितेश, मी हे घरच नाही, मी शहरही सोडून जातो. हे बघ, तू कुठेही जाणार नाहीयेस. रितेश, मला प्लीज अडवू नकोस. मी इथे राहिलो तर सतत मला भास होत राहणार, त्या भासांचा तुम्हालाही त्रास होत राहणार. तुम्ही माझ्या समोर नसाल तर मीही त्रास करून घेणार नाही आणि तुम्हालाही देणार नाही. अच्छा, आम्ही तुला दिसू नये म्हणून हे असे पडदे बंद करून बसतोस तू घरात. आणि पडद्या मागून चोरून बघतोस, माहितीये मला. हो, मग मी आता जातोय ना मी. सलील, अरे असं करून तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? तू जर तिथे गेलास तर तुला भास होणार नाहीयेत का? अरे इथे निदान आम्ही तरी आहोत तुझ्या बरोबर. मग काय करू मी, सांग. सायकॅट्रिस्ट. हे बघ, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नकोस प्लीज. तू आजारी आहेस म्हणून नाही, पण यातून बाहेर पडायला तुला मदत व्हावी म्हणून आपण मानसोपचार तज्ञाचा सल्ला घेऊया. रितेश, कॉफी थंड होतीये. आलो. रश्मी, रितेश, तुम्ही जरा बाहेर थांबतो 2 मिनिटं प्लीज. पण डॉक्टर, त्यांना बाहेर का पाठवलं? रिलॅक्स. नाही म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, तसं काही नाही. क्युअर न होण्यासारखं काही आहे? असं काही नाहीये. तुम्ही शांत हो, बसा, रिलॅक्स. रिलॅक्स. आता मला सांगा, हे दोघं इथे राहायला याच्या आधी तुम्हाला असे भास होत होते? भास होत होते, पण ते मला हवेसे वाटायचे. म्हणजे त्याचा मला त्रास होत नव्हता. मिस्टर सलील, आय थिंक ते भास नव्हते, स्वप्नरंजन होतं. कारण त्या तुमच्या मनातल्या इच्छा होत्या. आधीपासूनच रश्मीबद्दल तुमच्या मनात सुप्त आकर्षण होतं, पण ती आल्यानंतर ते वाढत गेलं. आणि रितेशला विमान अपघात झाल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की रश्मी आता आपलीच झाली, पण तो परत आल्यानंतर तुमची निराशा झाली. पण मनातनं तुम्हाला वाटत होतं की रश्मीचं तुमच्यावर प्रेम आहे, म्हणून रश्मी रितेशला मारते असे तुम्हाला भास होत होते. नाही, हे पहा डॉक्टर, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण काय माहिती का, म्हणजे मी मनातनं असा विचार कधी केला नव्हता की रितेश मरावा. म्हणजे रश्मीने त्याला मारावं असं तर माझ्या मनात अजिबात आलं नव्हतं. ते तुमच्या जागृत मनात नाही, पण अंतर्मनात असू शकतं ना, ज्याला आम्ही आमच्या भाषेत सबकॉन्शियस माइंड म्हणतो. हे बघा, डोंट वरी, मी तुम्हाला तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी काही गोळ्या लिहून देतो, त्या तुम्ही वेळेवर घ्या. ठीक. सलील, तुम्हाला एक सांगू, खरा उपाय तुमचं मनच करू शकतं. तुम्ही तुमच्या मनाला रश्मीच्या मोहातून बाहेर काढा. तुम्ही तुमच्या मनाला रश्मीच्या मोहातून बाहेर काढा. बोला डॉक्टर. अस्मिता, सलील नावाच्या तरुणाची केस रेफर करतोय तुला. मी पण थोडा कन्फ्यूज आहे, पण आपल्यासाठी चॅलेंजिंग आहे.
सॉरी डॉक्टर, पण मी आता केसेस घेत नाही. पण अस्मिता, हा, अस्मिता, मी तुला आधीच बजावलं होतं. केस बद्दल फोन आला तर मी तुझा मोबाईल जप्त करेन. आई, काय चाललंय? ती कैदी आणि तू जेलर आहेस का? आजी तू तरी सांगितलं. अनु बरोबर करते. बसा नाही या. संकटात पडण्यापेक्षा घरी बसलेलं बरं, बरोबर ना? ठीक आहे, निघतो मी. तू कुठे निघालास? मीटिंग आहे. जायचं नाही. का? तुला तुझ्या कॉम्पिटिटर्स पासून धोका आहे ना? मग अमृतलाही बोलाव, त्यालाही धोका आहे. कसला? भ्रष्टाचारी लोकांकडून. मग आहे ना धोका? मग बोलाव त्याला. सगळ्यांनी घरात बसून राहायचं आणि घरात बसून खाणे इतपत आपल्याकडे पैसा आहे. अहो पण आई, असं कसं होईल? का? तुला फक्त अस्मिताची काळजी आहे? नवऱ्याची आणि मुलाची नाही? या आता तुम्ही पण मलाच बोला. अहो मी हे काय मुद्दामून करतेय का? अस्मितावर किती संकट आली होती हे मी सांगितलं ना तुम्हाला. आणि मी तिच्यावर बंधनं घातली हे काही चुकीचं आहे का? मी काय तिला पारतंत्र्यात ठेवतेय का? अगं तसं नाही म्हणत मी. माझा जन्मच पारतंत्र्यात झालेला होता. तुझ्यासारखा विचार त्या काळातल्या आई वडिलांनी आणि सासू सासऱ्यांनी सगळ्यांनीच केला असता तर स्वातंत्र्य सैनिक जन्माला आले असते का? आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं असतं का? बरोबर आहे, बरोबर आहे. हो, आणि मी स्वातंत्र्यानंतर जन्म घेतला म्हणून सांगतो. असा विचार शूरवीर जवानांच्या आई वडिलांनी केला तर बॉर्डरवर रक्षण करायला कोणीच नसेल. सगळे दारं खिडक्या लावून घरात बसतील आणि प्रत्येक घरात धोकाशीर आहे. आई, अस्मिता आजारी होती तेव्हा मी होतो तिच्यासोबत. तरी तू पाठवलेल्या डॉक्टरच्या रूपाने मृत्यूचा धोका घरी शिरलाच ना. तिला यश मिळाल्यावर टीव्हीवर तिचं कौतुक तूच बघतेस ना. तूच तिला केसमध्ये मदत करतेस. मुली, सून म्हणून अस्मिताची या घराला जेवढी गरज आहे तेवढीच समाजाला सुद्धा प्रायव्हेट डिटेक्टिव्ह म्हणून गरज आहे. अस्मिता, तुझा फोन. मी तुला माझ्या वचनातून मुक्त केलं. हा पण माझी एक अट आहे. जे काम करशील ते स्वतःच्या जीवाला सांभाळून कर म्हणजे झालं. हो हो तू का हो म्हणतोयस? हो.
आजी 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 थँक्यू सो मच. अगं माझी बायकी. काकूंनी मॅडमना पुन्हा काम करण्याची परवानगी दिली. खरंच म्हणाली आज आनंदी आनंद झाला. म्हणाली आज आनंदी आनंद झाला. म्हणाली आज सिद्धेश्वर. आनंदी आनंद. काकूंनी मॅडमना पुन्हा काम करण्याची परवानगी दिली. अस्मिता, तुला काहीतरी प्रॉब्लेम असणार असं वाटलं होतं मला. एनिवे, मी सलीलचे रिपोर्ट सगळे मेल केलेत तुला. मॅडम, केस तशी इंटरेस्टिंग आहे कारण गुन्हा भासात घडतो, पण मग भासातल्या गुन्हेगाराला कसं शोधायचं? मनाली, गुन्हेगाराला शोधणं सोपं नसतं आणि कधी कधी तर मुळात गुन्हा घडलाय हे सिद्ध करणं जास्त कठीण असतं. सलीलला भास होण्यामागे 3 कारणं दिसतात. हो, म्हणजे त्यातलं पहिलं कारण मला माहिती आहे. सलीलच्या मनात पाप नाहीये तर त्याला भास होत आहे. हा, म्हणाली मला तर वाटतंय त्या सलीलच्या मनातच पाप आहे. त्याला रश्मी पाहिजे, त्यासाठी रितेशने मरायला पाहिजे असं त्याला वाटतं. सलीलच्या ती हिंमत नाही म्हणून त्याला असं वाटतंय की रश्मी रितेशला मारते असे त्याला भास होत आहेत. आणि सलीलला भास होत नसतानाही भास झाल्याचं नाटक तो करत असेल तर? तसं असेल तर सलील पासून रश्मी आणि रितेशला, रादर रितेशला जास्त धोका आहे. हो, आणि हा सगळा काय प्रकार आहे हे शोधून काढायलाच हवं. मग आपली पहिली चाल काय असेल? कोणाच्याही नकळत शोध सुरू करायचा. आपल्याला उद्या सकाळपासूनच त्याच्यावर वॉच ठेवायचा. म्हणजे सलीलला खरंच भास होत आहे आणि भास होत असतील तर त्यामागची कारणं शोधून काढता येतील. खरंच इतका वाईट आहे मी? म्हणजे रश्मी माझी व्हावी म्हणून रितेश मारावा असं वाटतं मला मनात. नाही नाही, हे असले काही विचार माझ्या मनात नाही. पण मग सारखं या पडद्याकडे का बघावं असं वाटतं मला. नाही, पण मी 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 ठरवलंय, मी आता या पडद्याकडे बघणार नाही. बस, विषय संपला आणि माझ्या मनात असं काही नाही. रश्मी, 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 रश्मीच्या घरात काहीच दिसत नाही. मॅडम, सलील घरात आहे. काहीतरी विचित्र बडबडत होता. आमची चाहूल लागली म्हणून पळाल. इथे तर कोणीच नाही. आणि रश्मी तिच्या घरात आहे. मग इथे कोण आलं होतं? का मला भास झाला असेल?
सलील होता ना? बहुतेक रश्मीच्या घराकडे असा का पळालास? बघूया. आम्ही डॉक्टर केतकरांचे असिस्टंट आहोत. त्यांनीच पाठवले आम्हाला. तू इथे असा धावत का आलास? अहो तुम्हाला कसं सांगू, मी स्वतः पाहिलं की रितेश ते बसला होता आणि रश्मीने त्याच्या पाठीत सुराखू बसला. आणि मी म्हणून धावत पळत तिकडे आलो तर इथे कोणीच नव्हतं. मला वाटतं तुम्हाला परत भास झाला. अहो नाही हो, मला भास नाही झालाय. मी स्वतः हे प्रत्यक्ष पाहिले आणि म्हणून मी धावत पळत तिकडे आलो. मी तुम्हाला कस हे पहा हे इथे रक्त, हे बघा हे इथे रक्त आहे. हे नक्की रितेशचं रक्त आहे. हे बघा. हे पहा इथे पण रितेशचं रक्त आहे. म्हणजे हा भास नव्हता. हा भास नव्हता. मॅडम, रक्तच आहे. याचा अर्थ रश्मीने खरंच रितेशला मारलंय.